भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात 70 दिवसांपासून अद्यापही फरार। शिर्डीतील बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणी अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल। मात्र 31 मार्चपासून कल्पना खरात फरार। शोधासाठी शिर्डी पोलिसांकडून 2 विशेष पथकं। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानसह इतर 2 आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी होणार। याआधीही न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानं आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमात वादग्रस्त कॉन्टेंटमुळे गुन्हा दाखल। प्रणित मोरेसह हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवार या तिघांविरोधात गुन्हा। जबाब नोंदवण्यासाठी तिघांनाही समन्स। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी। मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी याचिका केली होती। साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील 1700 वृक्षतोडीचा प्रस्ताव होता। या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरती सुनावणी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावामध्ये अज्ञाताने छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापित केल्यानंतर वाद। अज्ञाताने बसवलेला पुतळा फायबरचा पुतळा सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा या मागणीसाठी गावकऱ्यांचं 3 दिवसांपासून उपोषण। 8 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली। प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप। शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवरती बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा। कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले। भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई होणार, अन्न आणि औषध प्रशासनानं स्पष्ट केलं। अहिल्यानगरमधील भेसळयुक्त पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध संकलनावर परिणाम झाल्याचा दावा। मात्र भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी कारवाईचं स्वागत केलं। दूध संकलन कमी झाल्याचा दावाही फेटाळला। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातल्या गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण यांना वीरमरण। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एलओसीवर झालेल्या स्फोटात मृत्यू। विक्रम चव्हाण यांचं पार्थिव आज गोंडोलीत आणलं जाणार। काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना साताऱ्यातील 30 वर्षीय अर्जुन जाधव यांचा हँड ग्रेनेडच्या स्फोटात मृत्यू। त्यांना वीरमरण। लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते। 25 जूनला मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते 15 जूनला सुट्टीवर येणार होते आणि त्याआधीच त्यांना वीरमरण आल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर। नाशिकच्या मालेगावातील बाळ विक्री प्रकरणी अनिल कोळी आणि अल्पवयीन मुलीच्या आईला पोलिसांनी अटक केली। हैदराबाद इथून अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली। दरम्यान दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। कर्जत लोकलमध्ये सीट मिळवण्याच्या वादातून प्रवाशावर चाकूनं हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक केली। या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार। फिर्यादी सतीश कुमार पाठक यांच्यावर सीटवर बसण्यावरून तरुणांनी चाकू हल्ला केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये संपत्तीच्या वादातून मुलानं वडिलांची हत्या केली। जाफर पटेल असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव। वडिलांना न्यायालयानं घराचा ताबा दिला, त्यामुळे संतापलेल्या मुलानं तासाभरात वडिलांची हत्या केली। मुंबई विमानतळावरती 11.82 कोटींचा गांजा जप्त। सौंदर्य स्पर्धेतील उपविजेती हर्षा सनीला गांजासह अटक। हर्षा सनी खासगी बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर। अनोळखी व्यक्तीनं बॅग भारतात पोहोचवायला सांगितल्याचा हर्षाचा दावा। हर्षा सनीची न्यायालयीन कोठडीत रवानगी। पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधून 4 लाखांचा गांजा जप्त। गोंदिया रेल्वे स्थानकावर कारवाई। रेल्वेतील शौचालयाच्या छतावर बॅगमध्ये गांजा लपवण्यात आला होता। भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये अट्टल घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक। घरफोडी करण्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा। तुमसर परिसरातली 7 दुकानं फोडल्याची आरोपींनी कबुली दिली। नागपूर जिल्ह्यातील वलनी गावातल्या 40 महिलांनी एकत्र येत महिला शक्ती कमांडो दलाची स्थापना केली। गावातील दारूबंदी करण्यासाठी महिला रोज गस्त घालतात। तसंच गावातील अवैध धंदे आणि महिलांविरोधात होणारा हिंसाचार थांबवण्यासाठी महिला दररोज रात्री 1 तास गावात गस्त घालतात। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील दरबाडा इथे अवैध दारू दुकानावर कारवाई। सरपंच तमिळ टेंभरे यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी अवैध दारू दुकानावर धाड टाकली। मोठा दारू साठा जप्त। दारू विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय। क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरची घोषणा। 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज, तर 2027च्या पूर्वार्धातही एल निनो सक्रिय राहण्याचा कयास।
पुण्यात 15 जूनपासून पाणी कपात लागू होणार. पाणी पुरवठ्यासाठी सम आणि विषम तारखांची निवड. कुठे मध्यरात्री तर कुठे पहाटे पाणी येणार. पाणी पुरवठ्याचं वेळापत्रकही जाहीर. वातावरणातील आर्द्रतेतून पिण्याच्या पाण्याची निर्मिती. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वडजी गावातला अभिनव प्रयोग. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीमध्ये यंत्र बसवलं. हैदराबाद येथील कंपनीनं तयार केलेल्या यंत्राद्वारे दररोज 500 लिटर पाण्याची निर्मिती. पाण्यासाठी अनोखा प्रयोग करणारं वडजी हे राज्यातलं एकमेव गाव. नवी मुंबईतील गढूळ पाणी पुरवठ्यासंदर्भात वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अस्वच्छ पाण्याबाबत उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. तसंच नवी मुंबईचं पाणी चोरणाऱ्यांना शोधण्याचेही निर्देश. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील चोरखमारा परिसरामध्ये वाघिणीचा मॉर्निंग वॉक. रस्त्याच्या मधोमध ऐटीत चालत असतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. अनाथ बिबट्या शेराचा डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यासोबत फेरफटका. अनेक आमटेंनी सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केला. माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील दुर्मिळ जिव्हाळ्याच्या क्षणांची सोशल मीडियावर चर्चा. जळगाव विधान परिषदेतील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल. निवडणूक लढण्यावर रेश्मा काळे ठाम असल्याची माहिती. चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं रेश्मा काळेंनी म्हटलंय.